जन्मकुंडलीतील सूर्याचे अर्थात रवीचे महत्त्व. जन्मकुंडली पाहत असताना कुंडलीतील सूर्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कुंडलीतील सूर्याला ज्योतिषशास्त्रात राजा म्हटलेले आहे. कुंडलीत रवीची स्थिती शुभ नसेल तर अनेक अडचणीला त्या व्यक्तीला सामोरे जाण्याची शक्यता असते. मित्रांनो, एक राजा होता. तो खूप चांगल्या मनाचा होता, पण थोडासा वेंधळा गोंधळ करणारा होता. तो कोणतीही गोष्ट नीट विचार न करता लगेच निर्णय घ्यायचा. एके दिवशी राजाने पाहिले की राजवाड्याच्या बागेतील झाडं वाकडे तिकडे वाढलेले आहेत. त्याला मित्रांनो ते अजिबात आवडलं नाही. त्याने ताबडतोब माळ्याला बोलवलं आणि म्हणाला, ही झाडं सरळ करा. मला सगळी झाडं अगदी ताट आणि एकसारखी हवीत. माळी म्हणाला, महाराज, झाडं ही नैसर्गिकरित्या वाढतात. त्यांना जबरदस्तीने सरळ करता येणार नाही. पण राजा हट्टाला पेटला. माझा हुकूम आहे, काही करून सगळी झाडं सरळ करा. माळ्याने सैनिकाच्या मदतीने झाडांना दोऱ्याने बांधून सरळ करण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांनी झाडं तुटली, काही सुकली आणि त्या बागेचं संपूर्ण सौंदर्य मित्रांनो नष्ट झालं. तर मित्रांनो, सांगण्याचा मतितार्थ असा आहे की जन्मकुंडलीमध्ये सूर्याला राजा म्हटलेलं आहे, तर मंगळाला सेनापती म्हटलेलं आहे. जन्मकुंडलीमध्ये सूर्याला अर्थात रवीला बल जर नसेल, रवी अशुभ ग्रहांच्या दृष्टीत असेल, रवी 3, 6, 11 या स्थानी नसेल, बलहीन असेल, अशी व्यक्ती आत्मबल हरवून बसते. अंतर्मनाला विचार करून कोणताही निर्णय ती व्यक्ती घेत नसते. निर्णय चुकतात, बऱ्याच वेळा चुका होतात. नोकरी व्यवसाय त्याला व्यक्तीला अपयश पत्करावे लागते. अशी व्यक्ती आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेते. तर अशा व्यक्तीची अवस्था वरील कथेतील राजासारखी असते. अशा व्यक्तीला चांगलं वाईट याचं भान राहत नाही. अशा व्यक्तीला जर चांगल्या सेनापतीची अर्थात बलवान मंगळाची जर जोड मिळाली तर मात्र हे व्यक्तिमत्व नक्कीच पुढे जाऊ शकते. अन्यथा अशा व्यक्तीच्या आयुष्यात अनेक वेळा अडचणीला सामोरे जावे लागते. अशा व्यक्तीची संपूर्ण पत्रिका अभ्यासून ज्योतिषाने त्या व्यक्तीला आत्मचिंतन करण्यासाठी व त्याचं आत्मिक बल वाढवण्यासाठी त्या व्यक्तीला विशेष मार्गदर्शन करणे आवश्यक असते. धन्यवाद. प्रभाकर जंगम.